त्यांचं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर त्या पहिल्यांदाच माझ्या घरी येत आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवलेलं आहे. चपाती बनवायची बाकी आहेत, आत्या ऑन द वे आहे. माझं इथं काम चाललंय आणि हिचं माझं काम वाढवायचं चाललंय आणि असं काहीतरी पळायचं चाललंय आमचं आणि असं हसायचं पण चाललंय कॅमेरामध्ये बघून. चपाती लाटणार इतक्यात त्या दोघी पण पोचल्या आणि त्यांनी मला पहिला हाय केलं आणि डायरेक्ट जाऊन सानूलाच भेटल्या. मैत्रिणी माझ्या आहेत का हिच्यात माहिती नाही, जशी ही झाली आहे माझ्या घरचे ते माझ्या मैत्रिणीपासून सगळे हिलाच अटेन्शन देत असतात. मी सानूला झोपवत होते तोपर्यंत ह्या कुठं गप्पा बसत आहेत. म्हटलं घेतो आम्ही चपात्या करून, घ्या म्हटलं, मैत्रिणींपासून कशाला आपण लाजायचं. त्या दोघींनी मस्त अशा चपात्या केल्या. मी भाजी भात वगैरे सगळं बनवून ठेवलं होतं. नंतर त्या दोघींनी एकीने लाटून एकीने भाजून घेतल्या चपात्या. असं मस्त असं आम्ही जेवण केलं. कसा वेळ गेला समजलंच नाही. 3 ते 4 तास आमचे नुसत्या गप्पा मारण्यात गेल्या होत्या. त्यानंतर दोघीही नवे नवरे असल्यामुळे मी त्यांची ओटी भरली. आपल्या घरी सुवासिन आल्यावरती आपण तिची ओटी भरतच असतो आणि त्यातल्या त्यात नव्या नवरीला तर मोकळ्या हाताने अजिबात पाठवू नये म्हणून मी दोघींसाठी साड्या घेऊन आले होते. त्या त्यांना आवडतील का नाही आवडतील माहिती नाही, पण मी आणल्या होत्या. आणल्यावर दोघींची पण ओटी आता माझ्या फ्रेंड्स येऊन गेलेल्या आहेत. त्या आलेल्या, थोडा वेळ बसल्या, बोलल्या, जेवल्या, त्या गेल्यात. आता सानू पण झोपली आणि मलाही बघा एवढ्याशा सगळा पसारा आवरायचा आहे. तर आता तो मी पहिला आवरून घेते, कारण की सानू झोपले तोपर्यंतच ते आवरू देते, नंतर ती काही आवरून देत नाही. माझी काही काम करायची इच्छाच होत नव्हती, पण एवढा सगळा पसारा पडला होता तो तर आवरलाच पाहिजे म्हणून मग सानू झोपली तोपर्यंत म्हटलं आवरून घ्यावं. झटपट असं सगळा पसारा आवरून किचन क्लीन करून घेतलं. क्लीन किचन असेल तर नंतर काम करायला पण बरं वाटतं म्हणून मी पटपट असं सगळं आवरून घेतलं. किचन एकदम स्वच्छ केलं. तोपर्यंत पाऊस आला होता. पाऊस आल्यामुळं मी जाऊन गॅलरीमधले कपडेसुद्धा काढून ठेवले होते, नाहीतर भिजले असते. मी एक माझं छोटीशी सुरुवात यूट्यूबची म्हणून मी हा ट्रायपॉड मागवलेला आहे. हे बघा आणि कसा आलाय तो आपण बघूयात. सुरुवातीला माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे काही नव्हता. मी असंच ॲडजस्ट करून एक 4 ते 5 व्हिडिओज अपलोड केले ना. त्यानंतर म्हटलं आपण पण ट्रायपॉड घ्यावा. तर आता मी फायनली हा ट्रायपॉड घेतलेला आहे. तर हा तुमच्यासमोरच मी ओपन करणार आहे. तर आपण बघूया कसा आलाय. मस्त आहे. हे बघा 3 स्टँड आहे त्याला, अशा छान आहे ट्रायपॉड. आणि 1 मिनिट, ॲडजस्टेबल आपण मोबाईल लावायसाठी आपल्याला इथे दिलेला आहे आणि हे पण आहे. तर सकाळी माझ्या जेव्हा मैत्रिणी आल्या होत्या तेव्हा सानूचे बाबा काही घरी नव्हते, ते ऑफिसला गेले होते आणि त्यांना दुपारी जेवायला यायला पण जमलं नाही. त्याच्यामुळे ते मला म्हणत होते की झालं का तुमचं बोलणं वगैरे भेटणं, आणि माझी फिरकी घेत होते की तुला आज मैत्रिणी आल्या त्या त्याच्यामुळे माझी पण आठवण आली नाही जेवताना. मी म्हटलं असं काय नाही आहे, आम्ही काढली होती तुमची आठवण. ते म्हटले असू दे, मस्करी केली. आम्ही दोघे पण असं दिवसभरातलं त्यांचं ते मला शेअर करतात, मी माझ्या दिवसभरात काय झालं ते शेअर करत असते आणि असं आम्ही आमचा क्वालिटी टाईम घालवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. प्रत्येक आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात दिवसभराच्या त्या आपण एकमेकांना शेअर केलं की आपलं पण बॉन्डिंग खूप चांगलं होत असतं. प्रत्येकाने असं करावं असं मला वाटतं. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.